नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 25 जीकेचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते नागपूर पोलीस भरती 2019 म्हणजेच पहा लक्षात ठेवा 2021 ला जी भरती झाली आहे त्यामध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। आणि हे जे प्रश्न आहेत आपल्याला पहा पोलीस भरती, झेडपी भरती तसेच आरोग्य विभागासाठी सुद्धा महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करून PDF डाउनलोड करू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकता, म्हणजे तुमचं रिव्हिजन देखील याच व्हिडिओत होईल। तर पहा, मुंडा ही जी एक आदिवासी जात आहे किंवा जमात आहे ही कोणत्या राज्यामध्ये मुख्यतः आढळते। तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर झारखंड या राज्यामध्ये मुंडा ही आदिवासी जमात जास्त प्रमाणात आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा, कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी किंवा ठेवण किंवा रचना असते त्याला काय म्हटलं जातं। पहा मित्रांनो, प्रश्न हा मराठी व्याकरणावर आधारित आहे। तर पहा प्रश्न परत एक वेळा समजावून घ्यायचा आहे, कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदासोबत जी काही जुळणी किंवा ठेवण किंवा रचना असते त्याला काय म्हटलं जातं। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर त्याला प्रयोग असं म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 3 आहे, देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे। पहा प्रश्न महत्त्वाचा आहे, आपल्याला यावर 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात। देशामध्ये साक्षरतेचं सर्वात कमी प्रमाण आणि सर्वात जास्त प्रमाण असे 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात। या ठिकाणी प्रश्न आला आहे की सर्वात कमी प्रमाण, तर लक्षात ठेवा सर्वात कमी प्रमाण साक्षरतेचं बिहारमध्ये आहे। सर्वाधिक प्रमाण म्हणजे सर्वात साक्षर राज्य जर विचारलं तर केरळ हे राज्य सर्वात साक्षर आहे, लक्षात ठेवायचं आहे। जर आपल्याला विचारलं की महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा, तर पहा सिंधुदुर्ग हा जो आहे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर असणारा जिल्हा आहे। यानंतरचा प्रश्न आहे पहा, मारिया रेशा आणि दिमित्री मुराटोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे। तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर शांततेसाठी मारिया रेशा किंवा रोशा आणि दिमित्री मुराटोव यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे शांतता पुरस्कार म्हणून। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 5वा आहे, महाराष्ट्रातील डॅश हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे। पहा भूगोलावरचा आधारित प्रश्न आहे पहा, तर आपल्या राज्यामध्ये खालीलपैकी असा कोणता ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर बेसॉल्ट हा जो खडक आहे हा महाराष्ट्रातील ज्वालामुखी असणारा अग्निजन्य खडकाचा एक प्रकार आहे बेसॉल्ट खडक। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 6वा आहे, भामरागड येथील नदी संगमामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही। पहा मित्रांनो, प्रश्न हा जो आहे हा महत्त्वाचा आहे। तर भामरागड या ठिकाणी एक नदीचा संगम होतो, तर त्यापैकी खालीलपैकी अशी कोणती नदी आहे की त्या नदीचा समावेश त्या ठिकाणी होत नाही। आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर प्राणहितेचा समावेश त्या ठिकाणी होत नाही। भामरागडमध्ये पहा पर्लकोटा, इंद्रावती आणि पामुल गौतमी या 3ही नद्यांचा समावेश होतो, त्या संगमामध्ये प्राणहितेचा होत नाही। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 7वा आहे, ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचं आहे। पहा ग्रामसभे आयोजन करण्याचं जे काम असतं ते कोणाचं असतं। तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर ग्रामपंचायत सचिव जो आहे याचं कार्य असतं पहा ग्रामसभा आयोजित करण्याचं। यानंतरचा प्रश्न आहे पहा, ब्लू ओरिजिन ही यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत। पहा या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न येऊ शकतात पहा। तर ब्लू ओरिजिन ही जी यात्रा कंपनी आहे याचे संस्थापक आहेत पहा जेफ बेझॉस। यावर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा, तर जेफ बेझॉस हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत। तर ऑप्शनमध्ये आपल्याला 4 कंपन्या दिलेल्या असतात, त्यामध्ये ॲमेझॉन, स्पेसएक्स, अजून एक तर दिलेली असते पहा टेस्ला आणि दुसरी असते बोरिंग कंपनी। तर यामध्ये पहा जेफ बेझॉस जे आहेत हे ॲमेझॉनचे सुद्धा मालक आहेत किंवा संस्थापक आहेत आणि ब्लू ओरिजिन या कंपनीचे देखील ते संस्थापक आहेत, लक्षात ठेवायचं आहे। इलॉन मस्कवर जर प्रश्न विचारला तर आपल्याला 3 पद्धतीमध्ये विचारला जातो। तर नुकतंच जर करंट अफेअर्सवर विचारला तर नुकतंच पहा कोणती सोशल मीडिया इलॉन मस्कनी विकत घेतला आहे। तर ट्विटर हे जे आहे हे इलॉन मस्कच्या सध्या मालकीचं आहे। यापूर्वी टेस्ला, स्पेसएक्स, बोरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या देखील इलॉन मस्कच्या आहेत। प्रश्न 9वा आहे, भावार्थ रामायण हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे। पहा भावार्थ रामायण ग्रंथ जो आहे हा कोणी लिहिलेला आहे। मित्रांनो, जे काही महत्त्वाचे 100 पुस्तकं, ग्रंथ किंवा कादंबऱ्या आहेत त्याचे लेखक आणि पुस्तकाचे नावं किंवा कादंबरीचे नावं आपण एक टोटल व्हिडिओ घेतलेला आहे, यामध्ये त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर पहा भावार्थ रामायण हे जे आहे हे संत एकनाथांनी लिहिलेलं आहे।
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही? पहा, मराठी व्याकरणावरील हा शब्द आहे. तर खाली दिलेले जे 4 शब्द आहेत त्यापैकी अरबी भाषेत नसलेला शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर शिपाई हा जो शब्द आहे हा अरबी भाषेमध्ये येत नाही. यामध्ये साहेब, वकील आणि कायदा हे तीनही शब्द अरबी भाषेमध्ये आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, भारत मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या कोणाची नुकतीच पदविमुक्ती केली आहे किंवा झाली आहे? पहा, भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार जे होते त्यांची नुकतीच म्हणजे ते पदावरून निवृत्त झाले आहेत. तर ते कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर के सुब्रमण्यन हे जे आहेत हे आपल्या भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते जे पदावरून कमी झाले आहेत. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा म्हणजेच पहा पहिली विमान टपाल सेवा जी आहे ही कोठून कोठे सुरू केली होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर कराची ते मुंबई हा जो दरम्यान आहे यामध्ये एअर इंडिया कंपनी त्यांची पहिली टपाल विमान सेवा जी आहे ही सुरू केली होती कराची ते मुंबई. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी करण्याचे संसदीय समिती काम करते? पहा, शासनाने जो काही केलेला खर्च आहे त्या खर्चाचा हिशोब तपासणी कोणती एक संसदीय समिती करत असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर लोकलेखा समिती जी आहे याचं काम काय असतं? पहा, तर शासनाने जेवढा काही खर्च केला आहे त्या खर्चाचा हिशोब तपासणी करणं जे आहे हे लोकलेखा समितीचं काम असतं. यानंतरचा प्रश्न आहे, वानर या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी होत नाही? पहा, वानराला समानार्थी नसलेला शब्द विचारला आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर केसरी हा जो आहे हा वानराला समानार्थी शब्द येत नाही. लक्षात ठेवा, यामध्ये कपी, शाखामृग आणि मरकट हे जे आहेत हे वानराला समान असणारे शब्द आहेत. आणि केसरी जे आहे पहा हे सिंहाला समानार्थी शब्द असला समान शब्द आहे. पहा, केसरी, वनराज, सिंह हे जे आहेत हे सिंहासाठी असणारे समान शब्द आहेत. प्रश्न 15 आहे, सॅल्ब्युटामोल हे औषध कोणता आजार बऱ्या करण्यासाठी वापरले जाते? पहा, सॅल्ब्युटामोल हे जे औषध आहे हे कोणता आजार बरा करण्यासाठी वापरण्यात येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर दमा हे जे आजार आहे हा आजार बऱ्या करण्यासाठी सॅल्ब्युटामोल हे औषध वापरण्यात येतं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते? पहा, एक चित्रपटाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा जो चित्रपट आहे हा 2000 साली प्रकाशित झाला होता किंवा निर्मित झाला होता. तर या चित्रपटाचे डायरेक्टर कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर जब्बार पटेल हे जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाचे डायरेक्टर होते. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवत असतो? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे अर्थशास्त्रावरील इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे जे आहे हे कोण ठरवतो? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर RBI ठरवत असतो रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. तर RBI म्हणजे काय आहे? तर पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. या ठिकाणी SBI आलेला आहे. तर SBIचा फुल फॉर्म आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक 3 RBI आपलं उत्तर होईल. प्रश्न यानंतरचा आहे, 14वे रत्न दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर चांगला मार देणे यालाच आपण म्हणतो पहा 14वे रत्न दाखवणे. मित्रांनो, आपल्याला जर 100पेक्षा जास्त वारंवार परीक्षेला येणारे वाक्प्रचार जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घेऊ शकता. म्हणजे आपले 2 मार्क जे आहेत हे पक्के असणार आहेत. त्यामध्ये आपण महत्त्वाचे असणारे वाक्प्रचार घेतलेले आहेत. प्रश्न 19 आहे, श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत? प्रश्न 19 आहे, श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर जम्मू काश्मीर हा जो केंद्रशासित प्रदेश आहे याचे लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत ते आहेत मनोज सिन्हा. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? हा जो प्रश्न आहे मित्रांनो पहा वन विभागासाठी सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर प्रश्न परत एकदा ऐकून घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? आणि याचं उत्तर आहे पहा महाराष्ट्र हे जे आहे हे पहिलं राज्य ठरलेलं आहे, जे आपल्या देशामध्ये राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारं पहिलं राज्य. यानंतरचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण आहेत? पहा, स्वतंत्र भारत दिला आहे तर स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर खाशाबा जाधव हे जे आहेत हे स्वतंत्र भारतातील पहिले पर्सनल म्हणजे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू होते. आणि खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी लक्षात ठेवा फिनलँड या ठिकाणी जिंकलेला आहे पहा ऑलिम्पिकमधील पदक.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या डॅश कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. तर पहा, हा प्रश्न आपल्याला PSI साठी सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर आहे कलम 214. हे जे कलम आहे या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असते. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिलं आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे महत्त्वाचे तयार होतात. तर रामटेक हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, रामटेक जे आहे हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो, तर मेघदूत हे महाकाव्य जे आहे हे कोणी लिहिलं आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर कालिदासांनी लिहिलेलं आहे मेघदूत हे महाकाव्य. अजून प्रश्न आपल्याला असाही विचारला जातो, लक्षात ठेवा. तर कधी कधी कालिदासांनी लिहिलेला ग्रंथ विचारला जातो किंवा काव्य विचारलं जातं, तर मेघदूत हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर प्राईम मिनिस्टर म्हणजेच पंतप्रधान जे आहेत हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख असतात. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते 25 नागपूर भरतीसाठी विचारण्यात आलेले प्रश्न. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF आणि आपल्याला डेली मॉक टेस्ट जर फ्रीमध्ये सोडवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील आपण जाऊन जॉईन करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF आणि डेली करंट अफेअर जे आहे आपण पोस्ट करत असतो. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.